नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ॲडिशन ऑफ लाईक फ्रॅक्शन्स. आता इथे काय दिले, ॲडिशन ऑफ लाईक फ्रॅक्शन्समध्ये थोडक्यात मी सांगते. इथं खाली एक सेंटेन्स दिले बघा. व्हेन ॲडिंग लाईक फ्रॅक्शन्स वी ॲड द न्युमरेटर्स ऑफ द टू फ्रॅक्शन्स अँड राईट द डिनॉमिनेटर ॲज इट इज. म्हणजेच काय, आता इथं एक फील्ड दिले, एक एक पार्ट दाखवला. आता मी लास्ट टाईम फ्रॅक्शनमध्ये सांगितलं की जे डार्क पार्ट आहे की तो युज्ड पार्ट असतो. म्हणजे आपण तिथं काही वर्क केले किंवा तो यूज केला पार्ट, आणि हा टोटल. आता टोटल इथं ब्लॉक्स किती आहेत, 1 2 3 4 5 6 7, म्हणून इथं डिनॉमिनेटर 7 दिलं. पण इथं हे स्ट्रिप्स आहेत, हे 3 स्ट्रिप्स यूज केले एकाने, ह्या 2 स्ट्रिप्स एकाने यूज केलेत किंवा कलर्ड केलेत आपण असं म्हणूया. ठीक आहे. मग हे दोन्ही कलर्ड केलेले पार्ट आपण जेव्हा एकत्र काउंट करणार आहोत, म्हणजे जेव्हा आपण ऑल टुगेदर किंवा ऑल काउंटिंग करतो तेव्हा काय करतो आपण, ॲडिशन्स. अशाच प्रकारे आपल्याला काय करायचं, लाईक फ्रॅक्शनचं ॲडिशन करायचे. आपण नेहमी नंबरचे ॲडिशन करतो, पण इथं फ्रॅक्शन विथ फ्रॅक्शन ॲडिशन आपल्याला करायची आहे. मी आता आपल्याला काही एक्झाम्पल्स इथं प्रॉब्लेम सेट 20मध्ये काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत, ती ॲडिशनचीच आहेत. आपल्याला किती आहेत, फर्स्ट क्वेश्चनमध्ये 9 आहेत. सेकंड क्वेश्चन एक दिलेला आहे, तो वर्ड प्रॉब्लेम आहे. थर्ड क्वेश्चनसुद्धा एक वर्ड प्रॉब्लेम आहे. आपण आता हे सॉल्व करून बघूयात की फ्रॅक्शनचे ॲडिशन कशी येते ती. विथ प्रॉपर्टीज वी हॅव टू यूज. आपण प्रॉपर्टीसुद्धा यूज करून त्याचं काय करूया, आपण ॲडिशन करून बघूयात की आन्सर काय येतं. ठीक आहे, तर सॉल्व करूयात प्रॉब्लेम सेट नंबर 20. प्रॉब्लेम सेट 20. आता इथे प्रश्न काय दिलेत बघा आपल्याला. मी काय करते, सगळे एक्झाम्पल्स पहिला लिहून घेते, मग आपण बघूयात. आता इथे मी सगळे एक्झाम्पल्स लिहून घेतलेले आहेत. आता आपण 1 बाय 1 सॉल्व करूयात. आता इथं 1/5 + 3/5 म्हणजेच काय, लाईक फ्रॅक्शन. आपल्याला लाईक फ्रॅक्शनची ॲडिशन करायची. आता इथं मगाशी मी तुम्हाला एक सेंटेन्स दाखवले वाचून. जेव्हा डिनॉमिनेटर सेम असेल तेव्हा वरच्या न्युमरेटरची काय करायची आपल्याला, ॲडिशन. 1 + 3. आता न्युमरेटर आपण वरती लिहिले, डिनॉमिनेटर काय आहे इथं सेम आहे, तर एकदाच डिनॉमिनेटर आपण इथं लिहायचं आहे. ठीक आहे. आता 1 + 3 किती, 1 + 3 4, 4/5. याचं आपण ॲडिशन केल्यानंतर आपल्याला काय पार्ट मिळणार आहे, 4/5. तर सेकंड एक्झाम्पल आपण सॉल्व करूया. 2 + 4 / 7. चा आन्सर 2 + 4 = 6/7. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट, थर्ड एक्झाम्पल आहे 7/12. 7 + 2 / 12. इथं 7 + 2 9/12. आता इथं आपण पुढं अजून याला डिवाइड करून पण काढू शकतो, पण आता ॲज इट इज आपण आता इथं ठेवूयात. 2 + 7 / 9. 9 + 9. आता इथं सुद्धा 9 + 9 म्हणजे आपण भाग घालवलं तर काय येणार आहे, 9 1 जा 9 म्हणजेच 1. आता इथे बघा 3च्या टेबलमध्ये 9 आहे, 12च्या टेबलमध्ये 3च्या टेबलमध्ये 9 आहे आणि 3च्या टेबलमध्ये 12सुद्धा आहे. तर 3 3 जा 9, 3 4 जा 12, म्हणजेच इथं काय येणार आहे, 3/4. हे सॉल्व नाही केलं, ॲज इट इज ठेवलं तरी चालेल. नेक्स्ट, कारण 5वीच्या मुलांना काय अजून एवढं माहिती नसतं, पण ठीक आहे, इट्स ओके. डिनॉमिनेटर 15. 3 + 4 7 / 15. नेक्स्ट, आता इथं किती आहेत, 3 लाईक फ्रॅक्शन्स आहेत. ह्या तिन्हीची सुद्धा आपण काय करायचे, ॲडिशन. फक्त न्युमरेटरचे ॲडिशन, डिनॉमिनेटर ॲज इट इज 1 टाईम ओनली. 2 + 1 3, 3 + 3 6, 6/7. लास्ट 2 एक्झाम्पल्स. 2 + 4 + 3 / 10. 2 + 4 6, 6 + 3 9, 9/10. इथे 4 + 1 / 9, 4 + 1 5 / 9. ठीक आहे. हे झाले 8 एक्झाम्पल्स. अजून एक आहे लास्ट वन, ते आपण आता सॉल्व करूयात. तर इथे काय आहे, डिनॉमिनेटर 8 आहे. 5 + 3 / 8. आता 5 + 3 8 / 8. 8 1 जा 8, म्हणजेच इथे किती येणार आहे, 1. हे झाले फर्स्ट क्वेश्चन. आता सेकंड क्वेश्चन काय आहे बघा. इथे बघा सेकंड क्वेश्चन काय दिला आहे. मदर गेव
3/8 ऑफ वन गोवा टू मीना. म्हणजे एक गोवा आहे त्यातला पार्ट थर्ड, एक गोवा फ्रूट आहे त्याच्यामधला थर्ड 3/8 पार्ट तिने कुणाला दिला आहे? मीनाला. 2/8 पार्ट कुणाला दिला आहे? टू गीता. व्हॉट पार्ट ऑफ द गावा डिड शी गिव्ह देम ऑल टुगेदर. तर ऑल टुगेदर म्हणजे काय? एकत्रितपणे. एकत्रित तिने किती पार्ट दोघींना मिळून दिलेले आहे ते आपल्याला काढायचं. तर जेव्हा ऑल टुगेदर, टोटल, ॲड असे वर्ड येतात तेव्हा आपण वर्ड प्रॉब्लेममध्ये काय करतो? तर ॲडिशन. तर हे कसं वर्ड प्रॉब्लेम सॉल्व करायचं बघा. आपण याचा आन्सर करूयात. क्वेश्चन नंबर 2 आन्सर. मदर गिव किती पार्ट दिले टू मीना? मदर गेव 3/8 पार्ट टू मीना. ठीक आहे. अँड मदर गेव 2/8 पार्ट टू कुणाला दिलेला आहे? गीता. ठीक आहे. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? आपल्याला फाइंड आउट करायचं आहे टोटल पार्ट. टोटल पार्ट इज इक्वल टू वी हॅव टू ॲडिशन ऑफ दिस फ्रॅक्शन. आता इथे काय आहे? लाईक फ्रॅक्शन आहे म्हणजेच वरच्यांची नोमरेटरची काय करायची? ॲडिशन, डिनॉमिनेटर सेम. 3 + 2 5/8. फायनल आन्सर. देअरफॉर मदर गेव 5/8 पार्ट ऑल टुगेदर. एकत्रितपणे तिनं 5/8 पार्ट दिलेला आहे. आता तशाच प्रकारे आपण थर्ड क्वेश्चन बघूयात. थर्ड क्वेश्चन काय दिलं आहे बघा. द गर्ल्स ऑफ स्टँडर्ड 5th क्लीन्ड 3/4 ऑफ अ फील्ड while the boys स्टँडर्ड 4th क्लीन्ड 1/4. व्हॉट पार्ट ऑफ द फील्ड वॉज क्लीन्ड ऑल टुगेदर. आता एक फील्ड आहे, एक जागा आहे, त्यामधला 5thच्या मुलींनी काय केलं आहे? 3/4 पार्ट क्लीन केलेला आहे आणि 4thच्या बॉईजनी काय केलेलं आहे? 1/4 पार्ट क्लीन केलेलं आहे. आता एक जागा आहे, किती टोटल माहीत नाही आपल्याला, त्यातला पार्ट दिलेला आहे, त्या पार्टची दोन्हीची ॲडिशन आपण केली तर काय मिळेल आपल्याला? टोटल पार्ट किती त्यांनी दोघांनी मिळून क्लीन केलेला आहे ते आपल्याला मिळेल. पहिला आपण लिहूयात. स्टँडर्ड 5th गर्ल्स क्लीन किती पार्ट क्लीन केलेत मुलींनी? 3/4 पार्ट. 3/4 ऑफ फील्ड. ठीक आहे. आता स्टँडर्ड 4th बॉयज क्लीन 1/4 पार्ट ऑफ फील्ड. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं? ह्या दोन्हींची ॲडिशन. टोटल पार्ट इज इक्वल टू 3/4 + 1/4. तर आपण हे नेक्स्ट पेजवर सॉल्व करूयात. ॲडिशन 3 + 1/4. 3 + 1 म्हणजे किती? 4. परत 4. 4 × 1 = 4 म्हणजेच स्टँडर्ड. देअरफॉर स्टँडर्ड 5th गर्ल्स अँड स्टँडर्ड 4th बॉयज cleaned the field, cleaned one field, killed one field, cleaned one field altogether. एकत्रितपणे त्यांनी एक पूर्ण भाग क्लीनअप केलेला आहे. अशा प्रकारे आपण प्रॉब्लेम सेट नंबर 20 इथे सॉल्व केलेला आहे. आय होप आपल्याला समजला असेल. थँक्यू फॉर वॉचिंग.